आहेत मुलं, तुम्ही काय करता इथे? खेळायलाच येतं का नाही? हसू, खेळू, नाचू, गाऊ हे शाळेत आहे ना. अपेक्षित काय आहे? हसणं, खेळणं, गाणं, नाचणं, बागडणं आणि शिकणं. या सगळ्यातून शिकणं अपेक्षित आहे ना आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग हे आपण इथं काय करतोय? शाळेमध्ये करतो. मग खेळताय तुम्ही, हे दिसायला चांगलं आहे आणि तुम्ही काय करताय? त्याचे परिणाम पण चांगले होतात ना. आता काय परिणाम होतात सांगा खेळल्यामुळे? आपल्या शरीराचा व्यायाम होतो. आपल्या शरीराचा व्यायाम होतो. बरोबर. आणखी काय होतं? आपल्याला शरीर स्वस्थ राहते. शरीर स्वस्थ तंदुरुस्त राहतं. छान. आणखी खेळल्यामुळे काय होतं सांगा? कोण सांगेल? आपलं मनोरंजन. मनोरंजन. खेळ हा एक मनोरंजनाचा भागच आहे. बरोबर आहे. छान. आणखी सांग प्रणव, खेळल्यामुळे तुला काय होतं फायदा? काय लागते? भूक लागते का नाही? खेळून आला की भूक लागते का? जेव वाटतं. तर म्हणतो का नाही मला आज भूकच नाही. पण खेळला की कसं लगेच काय असेल ते शिळं जरी असेल तरी शिळांना खाऊ नये. पण आपलं जे घरात उपलब्ध आहे, म्हणजे आपल्याला जरी एखादे पदार्थ आवडत नसेल पण आपल्या घरात त्या भांड्यात जो तो पदार्थ असेल तर तो आपण काय करतो? सगळा चाटून पुसून खाऊन टाकतो. करता का नाही कधी? आई मला भूक लागली, मग काय असेल ते घरातलं आपल्या पोटात जातं. हा छान. आणखी आपल्या शरीराची पळण्याची किंवा चालण्याची ऊर्जा वाढते. बरोबर आहे. शरीरात आपल्या ऊर्जा मिळते, दमशास क्षमता वाढते. पुढं त्याच्यातून आपल्याला यश मिळते. यश. बरोबर आहे. आपलं लक्ष केंद्रित होऊ शकतं. आणखी खेळण्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल. बरोबर आहे. छान. अगदी चांगलं उदाहरण सांगितलं. खेळामुळे आपलं भविष्य बदलू शकतं. म्हणजे काय? तो तुम्हाला एकदम 20 लाख रुपये आणून देतोय नाही. खेळामुळे काय होतं? आपलं करिअर, आपण जरी अभ्यासात एखाद्या विषयात कमी असो पण आपण खेळामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. करिअर कळालं? आपण आपलं काय करू शकतो? नोकरीच्या संधी असतील किंवा आपण त्या विशिष्ट खेळा प्रकारामध्ये आपण यश मिळवू शकतो आणि आपल्या गावाचं, देशाचं, राज्याचं, आई वडिलांचं, शिक्षकांचं, स्वतःचं आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांचं नाव काय करू शकतो? मोठं करू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे खेळ हे किती महत्वाचं आहे बघा. त्यासाठी आपल्या राज्य केंद्र शासनामार्फत खेलो इंडिया. बरोबर आहे का? आता आपल्या काल स्पर्धा झाल्या बघा, क्रीडा स्पर्धा. कितीतरी मुलं, तुम्ही किती छान यश मिळवलं ते राहिलंच की आपलं सांगायचं. बरं ठीक आहे, करू. तुम्ही छान खेळ पळाला, तुम्ही छान खेळला, सगळे खेळ खेळला, तर आता तुम्ही बीट स्तरावर जाणार, परत तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर. काही मुलं मग सिलेक्ट होतील. चांगली मुलं असतील तर त्या कॅम्पमध्ये सिलेक्ट होतील, त्यांना पुढं संधी मिळू शकतील. तुम्हाला माहिती आहे का? राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही पदक मिळवलं तर तुम्हाला शासकीय नोकरीत आरक्षण आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब कोणती परीक्षा न देता लागू शकतो, मिळू शकतो. आणि क्लास 1 क्लास 2 अधिकारी होऊ शकता जर एखाद्या खेळात सर आपण सांगतोय. बरोबर आहे परिपाठाला या गोष्टी. ठीक आहे, चला पुढची गोष्ट बसा खाली. पुढं पालकांपासून सर्व गोष्टी लपवणे. काय घडलेले पालकांना सांगता कास्तूर लागू न देणे. आहे ना मराठीत वाक्यप्रचार? ताकास्तूर लागू न देणे. ह्या कानाचं त्या कानाला कळू न देणे. पालकापासून सर्व गोष्टी लपवून ठेवणे. विचार करा काय येईल याच्या चारीपैकी. विचार करायचा, अंदाजे उत्तर द्यायचं नाही. हा साई. बरोबर, अगदी बरोबर. दिसायला पण ते चांगलं नाही आणि परिणाम सुद्धा चांगला नाही. आपल्या आई वडिलांपासून, ज्या जन्मदाते त्या आई वडिलांपासून आपण काय लपवून ठेवायचं का? नाही. जर ठेवलं तर काय होतं? त्याचे परिणाम काय होतात? एक खोटं बोललं की ते खोटं लपवायला परत 10 खोटं बोलावे लागतात. बरोबर आहे का? एकदा खोटं बोललो आपण की काय करावं लागतं? ते खोटं लपवण्यासाठी आपल्याला परत 10 वेळा खोटं बोलावं लागतं. मग हे योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य. एकदाच खरं काय ते सांगितलं की टेन्शन राहत नाही आपल्याला. मनावर ताण राहतो का? नाही. लक्षात ठेवावं लागतं का? मी आईला हे सांगितलेलं. आई म्हणली कुठं गेलेला? मी सूरजच्या घरी गेलेलो. पण गेलेला कुठं असतो? प्रणव बरोबर खेळायला. मग परत आई सूरजला विचार, सूरज साई आलेला का? तर सूरज म्हणतो नाही. मग तो काय म्हणतो? नाही. त्याच्या घरावरून मग परत तिकडं जायला लागलो. म्हणजे बघा, एक खोटं बोललं की आपल्याला काय करावं लागतं? दुसरं खोटं. एकदाच सांगायचं मी याच्या बरोबर माझ्या सूरजच्याच घरी निघालेलो, पण काय झालं? मला प्रणव भेटला आणि मी खेळायला निघायला गेलो. झालं. परत आई विचारेल का? नाही विचारणार. म्हणजे काय होतं? एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागणार नाही. समजतंय? कळालं? म्हणजे पालकापासून कुठल्या गोष्टी लपवून ठेवायच्या का? जे काही घडलेलं आहे ते आपण आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे. समजतंय? कुठल्या गोष्टी शिक्षकांच्या पासून कुठल्या गोष्टी लपवून ठेवायच्या का? जे खरं आहे ते सांगायचं.
जेवढं आपण खोटं बोलू किंवा लपवून ठेवू त्याचा तोटा आपल्यालाच होतो बघा. बरोबर आहे का? साई कुठे गेला, ह्याच्यावर खेळायला गेला, समजा तिथं पडला असेल आणि तो घरात त्यानं सांगितलं की नाही मी त्या गेलेलो, आणि समजा तिथं जर जखम झाली असेल किंवा आतल्यात हाड मोडला असेल खेळताना आणि त्यानं ते तसंच लपवून ठेवलं घरातील आई वडिलांच्या भीतीने, आणि समजा यदा कदाचित उद्या त्याचं काय होऊ शकतं, मोठी जखम होऊ शकते त्याने लपवून ठेवली तर. बरोबर आहे ना? मग त्याचा त्रास कोणाला होणार आहे? त्यालाच होणार आहे. त्यासाठी काय करायचं, नेहमी कुठलीही गोष्ट आपल्या वडीलधाऱ्यापासून, आपल्या आई वडिलांपासून, शिक्षकांपासून सुद्धा लपवून ठेवायची नाही. पुढचं काय आहे तर उन्हातून आल्या आल्या थंड पाणी पिणे. बघा प्रश्न, विधान नीट ऐका. उन्हातून आल्या आल्या लगेच थंड पाणी पिणे. बघा, उन्हातून आल्या आल्या लगेच थंड पाणी पिणे. प्रश्न, विधान फसवाय. उन्हातून आल्या आल्या लगेच थंड पाणी पिणे. श्रावणी चूक. पण कुठलं, पहिला, दुसरा, तिसरा का चौथा? दिसायला चांगले, परिणाम चांगले नाही. बरोबर आहे का रे? थंड पाणी, बघा तुम्ही उन्हातून आलाय घरात आणि थंड पाण्याचा माठ तुम्ही माठात पिता का? फ्रीज आहे इथं, फ्रीज आहे पण माठाचाच वापर करायचा, कळालं का? तर थंड माठातलं पाणी तुम्हाला बघितल्या काय होतं, कशाला कोरड पडलेली असते, सगळं अंग असं घामानं लपलेलं असतं आणि आपण काय म्हणतो पाणी प्यायचं. दिसायला चांगलं आहे ते थंड पाणी, बरोबर का? बरोबर आहे की नाही? हो, ते पाणी घटाघटा पिलं तर काय होतं, आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो का वाईट परिणाम होतो? वाईट परिणाम होतो. म्हणजे ती गोष्ट दिसायला चांगली आहे पण आपल्या शरीरासाठी ती अपायकारक आहे. अशा वेळी काय कराल मग तुम्ही? उन्हातून आला आहात, घामानं असे शरीर भिजलेलं आहे, थोडं थंड पाण्याचा माठ आहे, हॉलमध्ये बसला आहात, तुम्ही काय कराल? थोडा वेळ शांत बसाल, बरोबर ना? थोडा वेळ आराम कराल. किती मिनिटं? 1, 2, 3 मिनिटं आराम कराल, 5 मिनिटं आराम कराल आणि त्यानंतर परत काय कराल, असा ग्लास घेणार आणि हात बुडवणार. मग कसं घेणार पाणी? किंवा ओगराळच नसेल तर नळ. बरोबर, छान. म्हणजे अशा रीतीने आपण काय करायचं, पाणी घ्यायचं, मग परत ते पाणी एकदम सगळा ग्लास तोंडाला लावायचा. काय करायचं, गोड पाणी प्यायचं, गोड पाणी प्यायचं. बघा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे ही गोष्ट दिसायला चांगली आहे पण त्याचे परिणाम चांगले नाही. छान, बस खाली. पुढचं विधान आहे नेहमी व्यायाम करणे. नेहमी व्यायाम करणे. नवीन, ज्योती सांग. दिसायला चांगले, परिणाम चांगले. दिसायला चांगले, परिणाम चांगले. व्यायाम करणारा माणूस कोणाला बघू वाटत नाही का रे? एखादा विद्यार्थी व्यायाम करतोय, आपण म्हणतो काय, काहीतरी वेगळंच करतोय म्हणतो का? ती गोष्ट दिसायला पण चांगली आहे, त्याचा परिणाम पण चांगलाच होणार आहे ना? का कुणी व्यायाम केल्यानंतर आजारी पडेल सारखा? व्यायाम केल्यानंतर कोणाची शरीर स्नायू बळकट होणार नाही असं कुठं आहे का रे? नाही. म्हणजे ती गोष्ट दिसायला पण चांगली आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा चांगले आहेत. म्हणजे म्हणतो का नाही, एक संस्कृत मध्ये श्लोक आहे बघा, तुम्हाला जागतिक योग दिनाच्या वेळी सांगितलेला, आरोग्यम धनसंपदा. आपलं आरोग्याची ही आपली संपत्ती आहे. माझ्याकडे आता समजा नाहीत, माझ्याकडे नाही येत, नाही तर म्हणाल सरांना आता ठेवले 5,000 रुपये समजा माझ्या खिशात आणि मी म्हणलं एखाद्याला, माझा पाय दुखतोय, हे घे 5,000 रुपये पाय तेवढा बरा. मी तुम्हाला म्हणलं नाही, ठीक, हे घे 5,000 रुपये, माझा पाय बरा झाला पाहिजे, काय आहे का उपयोग? नाही. माझ्याकडे समजा माझ्या खात्यामध्ये असतील समजा 1, 2, 3 लाख रुपये असतील, नाही येत असतील समजा, आणि माझं जर डोकं दुखत असेल किंवा मला सरळ माझा हात काम करत नसेल, हात दुखत असेल, तर त्या पैशाचा काय उपयोग आहे का रे? माझी संपत्ती कुठली आहे? माझी हात आहे, बरोबर का? म्हणजे आरोग्य धनसंपदा. त्यानंतर खूप वेळ मोबाईल पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे. नवीन सुप्रिया. दिसायला चांगली नाही, परिणाम चांगला. दिसायला चांगली नाही, परिणाम चांगला नाही, ह्यावर आपण चर्चा केलेली आहे. पुढचा, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होत आहे. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होत आहे. सोरा. दिसायला चांगली, परिणाम चांगले नाही. बरोबर. मसालेदार पदार्थ दिसायला चांगले पण हॉटेलमध्ये गेल्यावर बघतो का रे, तर्री आलेली असते, कट आलेला असते. कट म्हणता का तर्री म्हणता? कट म्हणता. पण ते चांगले आहेत का? नाही. त्यानंतर पुढचा वेळ,
दुसऱ्याच्या अनुपस्थित त्याची थट्टा करणे तो नाही आपल्यामध्ये, पण त्याची मागे त्याची कुचेष्टा करणे, त्याची थट्टा करणे. तो समोर नाहीये व्यक्ती, पण त्याच्या अनुपस्थित त्याची चेष्टा करणे. हा सांग. दिसायलाही चांगले नाही, परिणाम दिसायलाही चांगलं नाही आणि ते परिणाम सुद्धा चांगला नाही. उद्या तुमच्या अनुपस्थितीत दुसरा कोणतरी चेष्टा करेल, तुम्हाला ते बरं वाटेल का? मग ही गोष्ट दिसायला पण चांगली नाही आणि त्याचे परिणाम पण चांगले नाही. पुढचा, कुटुंबातील व्यक्तीसोबत भांडण करणे. घरातल्या व्यक्तीसोबत भांडण करणे. आई, बहीण, भाऊ, वडील, आई, आजी, आजोबा, काका, काकी यांच्याशी भांडण करणे. हा ज्योती. दिसायला चांगले नाही, परिणाम चांगला आहे. दिसायला पण चांगलं नाही आणि आपले काय होतात, नातेसंबंध बिघडू शकतात अशामुळं. बरोबर आहे ना? त्यामुळे ही गोष्ट दिसायलाही चांगली नाही आणि परिणाम सुद्धा चांगला नाही. भांडणं करायची, घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असेल, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम, जिव्हाळा, नको तर नुसती नाती. ही माझा भाऊ, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, नाती नकोत. आपल्याला काय पाहिजे? प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. त्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये हव्या, तरच तर आपण काय करू शकतो, समाधानानं आपलं जीवन जगू शकतो, तरच आपण त्याला घर बनवू शकतो. आता भिंती बांधलेत आणि घरातली माणसं रोज एकमेकावर भांडतायत, काय उपयोग आहे का त्या घराचा, त्या नात्यांचा? आपण आपल्या कुटुंबियांशी कसं प्रेमानं वागलं पाहिजे. पुढचा भाग, शेवटचा, आजारी पडणे. हे होतं बघा, आजारी पडणे. माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय, मला ताप आलाय. आजारी पडणे. आजारी पडणे म्हणलं मी, विधान नीट ऐका. कोण सांगेल? ज्योती. दिसायला चांगले नाही, परिणाम चांगला. दिसायला पण आजारी माणूस कुणाला बघू वाटतो का रे? हा, समजा एखादा पडला असेल, पण आजारी पडणे, जाणून बुजून पडणे, ते दिसायला पण चांगलं नाही आणि परिणाम सुद्धा चांगला नाही. हे कळालं? समजलं? काय अडचण? कळालं आजची कृती काय? काय चांगले, काय वाईट. आता बघा, तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात त्या गोष्टी दिसायला चांगल्या असतात, बरोबर का? पण काही वाईट ही गोष्टी असतात, दिसायला वाईट असतात, म्हणून ते आपण स्वीकारायच्या नाहीत का? तर असं काही नाही. आपल्याला त्या गोष्टीचा फायदा कितपत होतोय. औषध कडू असतं म्हणून आपण ते काय पेत नाही का? पितोच ना औषध. औषध कुणाला पिऊ वाटत नाही? सगळ्यांना पिऊ वाटतं? कुणालाच पिऊ वाटत नाही. इंजेक्शन कुणाला घेऊ वाटतं? कुणालाच घेऊ वाटत नाही, पण ते चांगलं आहे ना शरीरासाठी. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? म्हणजे हे आपल्या गोष्टी कशासाठी आहे? हा, शाळेत कोणाला येऊ वाटतं? छान, अरे वा. सूरज, जरा सगळ्यांचा फोटो घे रे, रेकॉर्डिंग कर तसंच. आता ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? अरे त्याचे परिणाम चांगले आहेत का वाईट आहेत? म्हणजे मग पहिला, दुसरा, तिसरा का चौथा टप्पा बुडवत नाही शाळा, बरोबर ना? समजा एखादा शाळा बुडवून जर गावात भटकत असेल तर दिसायला चांगला आहे करते. बाकीची लोक काय म्हणतील, नागरिक म्हणतील, सगळी मुलं शाळेत येतात, हा इकडं काय करतोय? म्हणजे ही गोष्ट दिसायला चांगली आहे. आता परिणाम पद्धती चांगले होणार नाहीत. काय होणार नाहीत परिणाम? त्याला शिकवलेलं समजेल, त्याला उपक्रमात भाग मिळेल, त्याला शिक्षक जे सांगतायत ते कळेल, त्याला खेळायला मिळेल का? इतरांबरोबर गोष्टीची पुस्तकं वाचायला मिळेल नाही. म्हणजे परिणाम सुद्धा चांगले नाही. म्हणजे हे त्याच्या दृष्टिकोनातून काय आहे? हानिकारक आहे. समजलं? आजची कृती कोणती? दिसायला चांगले, दिसायलाही चांगली. काय चांगले? समजलं? येते लक्षात? काय अडचण? ओके, समजलं? सगळ्यांनी डोळे मिटा, दोन्ही हात गुडघ्यावरती, दीर्घ श्वास घ्या. काय शिकलो ते दीर्घ श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा.
तुम्ही आता असे तळवे एकमेकावरती रब करा, हळूवारपणे डोळे उघडा, रिलॅक्स. हो